येरीकडे सहस्रार्जुन भोपाळ महेशमतीचा नृप शार्दूळ हा श्री रेवे माझे स्त्रिया सहित केवळ क्रीडा जळे कीर्त होता. आपण मागील अध्यायामध्ये पाहिलेलं आहे रावण या ठिकाणी पूजा करतोय, महादेवाचं अनुष्ठान करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला सहस्रार्जुन आपल्या ज्या स्त्रिया आहेत, आपल्या पत्न्या आहेत, यांना घेऊन त्या नदीच्या ठिकाणी या ठिकाणी स्नान सहस्रार्जुन करतोय. अशी या दोघांची भेट होणार आहे. स्त्रिया सहित अर्जुना क्रीडतसे आनंदे पूर्ण हा. सहस्र हस्तिनीशी एकला जाण ऐरावती खेळे जैसा. ज्याप्रमाणे हजारो हत्तींच्या झुंडीमध्ये जसा हत्ती असावा तसा हा राजा सहस्रार्जुन, ज्याचे हजार हात आहेत, भगवान दत्तात्रयाचा सर्वात जवळचा शिष्य म्हणलं तरी वावग ठरणार नाही, असा सहस्रार्जुन पाण्यामध्ये क्रीडा करत होता. जानावया बुजा बळाचे थोरे स्वबुजा पसरोणे बेतरे आवरोधोने रेवा तेरे स्तब्ध झाले ते काळे. काही सामर्थ्य होता सहस्रार्जुनाचं. आपल्या हजार भुजा पसरल्या, त्या हजार भुजांनी नदीच्या पात्रात वाहणारं पाणी आडवून धरलं गेलं. जवळजवळ जसं एखादं बांध टाकावा, धरण टाकावं, इतकं सामर्थ्य सहस्रार्जुनाच्या हातामध्ये होतं. सहस्र भाऊच्या बळे नर्मदा रोदन झाले हा. समुद्रासारखी ते काळे चढते झाले उदकेसे. सहस्रार्जुनानं नर्मदेच्या पात्रामध्ये आपले हजार हात आडवे लावले. जसं नदीमध्ये बांध टाकावा तशी अवस्था नर्मदेची झाली. समुद्रासारखी भरती तिला येऊ लागली आणि नर्मदेचं पात्र या ठिकाणी एखाद्या जलाशयासारखं वाढू लागलं. ग्रंथकर्ते सांगतात, देखो निया आत्मजाते उदतीशी दाटे भरते हा. जाणोने अर्जुनाच्या विक्रमाते नर्मदा तेथे वाढले. नर्मदेला सुद्धा माहितीये हा सहस्रार्जुन साधा नाही, सामर्थ्यवान आहे. नुसता सामर्थ्यवान नाही तर भगवान दत्तात्रयाचा शिष्य आहे. आचरण चांगलं आहे. नर्मदेला माहीत होतं, त्यामुळे नर्मदा काही न बोलता आपला आकार वाढवू लागली. कार्तवीर्या भुजी करुण शेतू सारखे दिसे जीवन अरे वा. अवलोकिता दिशाचे बाण अनुप्रमाण लक्षण. या सहस्रार्जुनाचं नाव कार्तवीर्य या ठिकाणी हजार हात म्हणून सहस्रार्जुन नाव पडलं. आपले हजार हातांनी ज्याप्रमाणे नदीवर धरण टाकावं, ज्याप्रमाणे नदीवर बांध टाकावा मोठाची मोठा, तशी अवस्था नर्मदेची केली. आणि माहिष्मतीचा हा जो राजा आहे सहस्रार्जुन आपलं सामर्थ्य या ठिकाणी दाखवू लागला. वैश्रवणारे पूजा करीत होता तयाशी वाटले अपूर्वता मने अवकाळे सरिता माधव नसता दाटले. सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. रावणाची पूजा चालू आहे. ज्यांना माहित नव्हतं त्यांना आश्चर्य वाटू लागलं. पाऊस नाही, काय नाही, आणि नदीचं पाणी कसं वाढलं, सर्वांना या ठिकाणी प्रश्नचिन्ह पडलं गेलं. होते पूजेचा संभार वाहू लागले दाटले निर हा. तेने गजबजला लंकेश्वर मने विघ्न थोर ओढावले. राजा रावणानं नर्मदेच्या किनाऱ्यावर या ठिकाणी महादेवाची पिंड अनुष्ठान या ठिकाणी केलेली आहे, सामुग्री गोळा केलेली आहे. पण नर्मदेचं पाणी वाढलं, लाटा येऊ लागल्या आणि त्याची संपूर्ण सामुग्री, पूजेचं सर्व सामान या ठिकाणी वाहून गेलं. राग दशानन असणाऱ्या रावणाला आला. मेन नक्र मगर दुर्धर आणि काही जळचरे अपार दाटले तेने दस शिर कासावीस पै झाला. आणि नदीचं पाणी अडवून धावल्यामुळं त्या भागामध्ये मगरी वाढल्या, सुसरी वाढल्या, मासं वाढलं. ह्या सर्व गोष्टीमुळे रावण हतबल झाला, निराश झाला. नाके तोंडे भरले पाने प्रधान गजबजले देखोने हा. म्हणती समुद्र मर्यादा टाकोने आजची दिने वाढला. राजा रावणाच्या नाका तोंडात पाणी गेलं. कशामुळं? सहस्रार्जुनानं बांध लावलाय हातांचा.
नर्मदेचं पाणी वाढतंय. प्रधानांना वाटू लागलं. राजा रावणाचे प्रधान विचार करू लागले, नेमकं काय झालंय? अचानक नदीला पाणी कसं वाढलं? समुद्र तर आला नाही की काय, अशी अवस्था किंवा असा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. विसर्जन शिव पूजते नित्य नेम कैचे ते हृदयी दाटले भयाचे भरते काहे त्या ते स्मरेना. त्यांना काही सुद्धा आठवेना गेलं. त्यांच्या मनामध्ये भीती बसली गेली. नेमकं काय झालंय? प्रलय आलाय, भूकंप आलाय का समुद्र आलाय? हे सर्व या ठिकाणी सामर्थ्य सहस्रार्जुनाचं होतं. जेवे रुसले यवशितापतेसे अवरोध करे ग्रह करत्यासे तैसे झाले रावणासे चौकडे से पाहतसे. रावणाला सुद्धा काही समजेना गेलं. चहूकडे बघतोय, नेमकं काय झालंय कुणालाही थांग पत्ता लागेना. तव देखे जायचा सागर तैसे दाटले नर्मदा नेर. रावण प्रधाना प्रति सत्वर बोलता झाला ते समय. प्रधानांना हाक मारली, प्रधान हो इकडं या. नेमकं काय झालंय? रावण विचारू लागला. नर्मदेचा उगम पूर्वेकडून ते वर्षला नाही गण. पाणी चढले पश्चिमेकडून काय कारण पाहावे. रावण विचारू लागला, प्रधानांनो नदी तर ह्या दिशेहून इकडं वाहतीये. वर तर पाऊस पडला नाही तरी सुद्धा या ठिकाणी पाणी आलंय, तेही विपरीत दिशेनं खालून फुगल्यासारखं वाटतंय. नेमकं काय झालंय? जाऊन बघा, मोक्ष लावा. रावण प्रधानांना आज्ञा देऊ लागला. ऐकोने रावणाच्या गोष्टी प्रधाने आकाशी उठावटे. अर्ध योजने कृपण सृष्टी पुढे आश्चर्य दृष्टी देखील. रावणाने सांगितलं. हात जोडले प्रधानांनी आणि रावणाची आज्ञा घेतली. रावणाचा हुकूम ऐकला, आज्ञा ऐकली आणि नदीचं पात्र या ठिकाणी त्या नदीच्या किनाऱ्याहून समोर बघू लागले. अर्धा योजन पुढे गेले. तेवढ्यात त्यांनी काय पाहिलं नीट ऐका. कोणे एक पुरुष पंचानन क्रीडे स्त्रिया सह वर्तमान सहस्रभुजांचे बळे करून नदी तेने अवरोधले. काय पाहिलं रावणाच्या प्रधानांनी? एक राजा, एक महाशक्तिवान असणारा सहस्रार्जुन आपल्या 1000 हातांनी नदीचं पात्र अडवलेलं आहे. आपल्या पत्न्यासोबत स्त्रियासोबत तो या ठिकाणी नदीमध्ये रावणाच्या प्रधानांनी पाहिला. त्यांना आश्चर्य वाटलं. साळईच्या वृक्षात समान अंग कांती जय तैसे जाण पर्वत माता शिखर पूर्ण शिर तैसे शोभे. आता नदीचं पात्र अडवतोय. ती साधी नदी नाही, नर्मदे सारखी मोठ्या नदीचं पात्र आठवतोय. एखाद्या सावी नावाच्या मोठ्या झाडाप्रमाणे हा सहस्रार्जुन भासू लागला. नेत्र अग्नी सारखे आरक्त मुखी जीवा लळित उदकी सहस्र पसरून हात ओघ कोंडीला भुजबळे. अग्नी सारखं धगधगी ज्याचे डोळे आहेत, पर्वतासारखं या ठिकाणी सर्वांग या ठिकाणी सहस्रार्जुनाचं आहे. हा सहस्रार्जुन, हा वीर नदीमध्ये आपले 1000 हात बसून जसं नदीमध्ये बांध घालावा तसं पाणी अडवलेलं रावणाच्या प्रधानांनी पाहिलं. ऐसे देखोने शुक सारण रावणा प्रति बोलते वचन मने रावणा पूर्व कथन सांगता आश्चर्य वाटते. लगेच प्रधान रावणाकडं रावणा ऐक. अपूर्व घडलंय, जे अशक्य आहे ते घडलंय. नीट सांगतो, लक्ष देऊन ऐक. साळयेच्या वृक्षात समान कोण एक पुरुष बळवान पिंगट केसा रक्त नयन जीवा जाण विद्युलतासे. काय सांगू रावणा? सावळीच्या वृक्षाप्रमाणे अग्निसारखे धगधगी डोळे असणारा, पिंगट केस असणारा महासामर्थ्यवान पुरुष आम्ही पाहिला की ज्या पुरुषानं या नदीचं पाणी अडवून धरलंय. समवेत येवशी तासी नाही मिते त्यास क्रीडतो जळप्रते हस्तिने मध्ये जायचा असते तैसा नृपते खेळतसे. ज्याप्रमाणे हत्तीमध्ये मोठा लट हत्ती असावा तसा तो राजा, तसा तो पुरुष या नदीचं पाणी अडवून खेळतोय. ही माहिती शुक आणि सावन या प्रधानांनी रावणाला सांगितली. सहस्रभुजांचे पोपते तेने अवरोधले नदे निश्चिते ऐसे ऐकोणे मंदोदरी पते
क्रोध चित्ते उद्भवला. हजार हातांनी रावणा त्यानं नदी आढवलीये. रावणाला ऐकलं आणि तळपायाची आग रावणाच्या मस्तकी गेली. मी पूजा करत होतो, अनुष्ठान करत होतो, त्याच्यामुळे माझं अनुष्ठान भंग पावलं. राजा रावणाला राग आला गेला. ऐकोने प्रधान मुखीचे वचन क्रोधे खवळला रावण. हा. मन न लागता अर्धाक्षण निर्दळीन अर्जुनात. रावण म्हणू लागला, काळजी करू नका, मी रावण आहे, रावण. अर्धा क्षण न लागता त्या सहस्रार्जुनाचा नाश मी करतो, त्याला हरवतो. रावण गर्वोक्तीनं बोलू लागला. इतके बोलणे लंकापते सवय सवे प्रधान शस्त्रे हाते. हा. संग्रामा उत्कंठा धरणे चित्ती प्रयाण करते लवला आहे. रावणानं मनामध्ये उत्कंठा धरली. बघू म्हणले किती ताकद आहे सहस्रार्जुनामध्ये. त्याला हरवायचं, त्याला संपवायचं विचार रावणानं केला आणि सहस्रार्जुना दिशेनं रावण जाऊ लागला. हे समय अर्जुना सन्मुख प्रयाण करे दशमुख. हा. राक्षस देते झाले हाक जैसे मेघ गरजते अंबर. रावण सहस्रार्जुनाच्या जवळ आला. रावणाच्या जवळची राक्षस मोठ्या मोठ्यानं गाजावाजा करू लागली. ज्याप्रमाणे ढग गडगड गडगड करावेत, गर्जना कराव्यात, तशी गर्जना रावणाने आणलेली राक्षस करू लागली. महोदर शुक सारण महापार्श्व धूम्राक्षजान. हा. परिवेष्टित पौलस्ती नंदन जेते अर्जुन तेथे आले. रावणाचे जे प्रधान आहेत चहूबाजूनं वेड घातलं आणि ज्या ठिकाणी अर्जुन आहे त्या ठिकाणी आले. आते शीघ्र तय काळे राक्षेंद्र महाबळे येता झाला अर्जुना जवळे जो भयानक डोहे क्रीडतसे. अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रावणाचं आगमन झालं. जिये डोळेचे शाश्वत जीवन श्यामवर्ण माझे मगर निवन. हा. शोभे तिरी रम्यवन फळ पुष्प पूर्ण तया ठाये. तया डोहा बेतरे राव क्रीडता परिवेष्टी नारे. हा. गीत नृत्य नाना परे मृदंग झल्लरे ऋणजुणते. हा. नरेंद्र क्रीडता ऐसे अपरे ते देखुण वैष्णवनारे. आरक्त नयन ते अवसरे बळे उन्मत डुल्लत. या ठिकाणी राजा रावणानं समोरचं दृश्य पाहिलं. सहस्रार्जुन मनामध्ये कसली भीती नाही. सर्व स्त्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत, पत्नी घेतलेल्या आहेत आणि नदीच्या पात्राचं अवरोधन करून बांधाप्रमाणे सहस्रार्जुन उभा असलेला राजा रावणानं पाहिला गेला. आयसा तो लंकानाथ गंभीर वाणीने गरजत. हा. कार्तवीर्याचे प्रधाना म्हणत भय अद्भुत दावणे. राजा रावणानं बोलायला सुरुवात केली. सहस्रार्जुनाच्या प्रधानांना रावण बोलू लागला. प्रधान हो त्वरे करुण राया करा जानवन. युद्धर्थे आला रावण शीघ्र आपण पयावे. सहस्रार्जुनाचे प्रधानाला रावण बोलतोय, सहस्रार्जुनाला युद्धासाठी घेऊन या, मी रावण युद्धाला आलोय. ऐकोने दशग्रीवाचे वचन अर्जुन प्रधान सनद्ध होवन. हा. म्हणती रावणार्धाक्षण सावधान अवधारे. या ठिकाणी सहस्रार्जुनाचे प्रधान बोलू लागले, राया 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 अर्धा क्षण थांब, काही वेळ थांब. त्यानंतर या ठिकाणी राजाची ज्यावेळी क्रीडा होईल त्यावेळी तू युद्ध खेळ. सहस्रार्जुनाचे प्रधान रावणाला बोलतात. दो चित्त उन्मत्त श्रेयशी रथ आत्वा मारू नये निद्रिस्त. हा. आयशी आते वदिते दोष अद्भुत स्वर्गी शोभत पितृगण. अरे रावणा तो युद्धासाठी सज्ज नाही, त्याच्या पत्नीसोबत तो आहे. अशा व्यक्तीला मारणं पाप आहे. म्हणून रावणा काही वेळ थांब, त्याची आंघोळ होऊ दे, त्याचं स्नान होऊ दे आणि मग तू त्याच्यासोबत युद्ध खेळ. सहस्रार्जुनाचे प्रधान रावणाला समजून सांग. म्हणते वंशी झाला दुराचारे स्वधर्म सांडून अर्ध धर्म करे. हा. तयासी विमुख त्रिपुरारे नाना घोरे पडेल. जो दुराचारी आहे, जो वाईट वागतो, जो चांगलं आचरण करत नाही, तो या ठिकाणी देवापासून परमेश्वरापासून अलिप्त होतो. म्हणून रावणा धर्माकडे बघ आणि या ठिकाणी काही वेळ
थोडं थांब अशा प्रकारे प्रधान जव होय सावधान अर्जुन बळे क्रीडता पण वा. तवरी क्षमा करुणे म्हणे धैर्य धरून म्हणून राहावे रावणा थोडे वेळ धैर्य धर आणि या ठिकाणी थांब. सावध होईल नृपते मग तुमची पूर्वील मनोरते वा. तव परीपर्यंत तोपर्यंत लंकापते स्वस्त चित्ते हे राहावे बघ रावणा, थोड्याच वेळामध्ये या सहस्रार्जुनाची स्नान होईल, क्रीडा होईल. ज्यावेळी तो बाहेर येईल त्यावेळी बिनधास्त खुशाल तू त्यासोबत युद्ध केल, परंतु तोपर्यंत थोडं थांब विनंती करून सहस्रार्जुनाचे प्रधान बोलू लागले. रावण प्रधाने काय केले रायाच्या प्रधानाशी त्रासिले क्षुधित होते ती कित्येक बक्षिले कित्येक पळाले जीव घेऊन सिंहनाद करता निशाचर संग्राम करते झाले दुर्धर वा. बाण तोमराने वज्र शूळ दुर्धर टाकेते परंतु रावणाला दम निघेना गेला. युद्ध या ठिकाणी सुरुवात झालं. रावणाची राक्षस गरजू लागली. बाणाचा वर्षाव, तलवारीचा वर्षाव, हत्यारांचा वर्षाव सैन्यामध्ये सुरू झाला. कित्येक रावणे मारिले संग्रामे कित्येक पळाले सांडूने रणभूमी वा. कित्येक रायापाशी येऊन मात जाणवे ते झाले रावणानं मारायला सुरुवात केली. काही जण पळतच सहस्रार्जुनाकडे गेली आणि काय बोलू लागली. समुद्र सांडून एक चोबे वेळ मिन मगरा प्रळय काळ हा. तैसे रावणाचे प्रधान सकळ मिळून दळ त्रासिले आमुचे सहस्रार्जुनाला सांगू लागली, राजा राजा राजा, तू या ठिकाणी क्रीडा करतोय, तुम्ही या ठिकाणी आहात आणि तो रावण या ठिकाणी येऊन आम्हाला त्रास देतोय, आमच्या सर्वांचा घात करतोय, वाचवा अशी विनंती अर्जुनाला त्याच्या सैन्याने केली. दूत मुखेचे ऐकून वचन कार्तवीर्य कोपायमान क्रोधे नेत्रा रक्त करून काय वचन बोलेला आता मात्र सहस्रार्जुनाला राग आला. थोडे वेळ थांबणं झालं नाही रावणाला. माझं सैन्य मारतोय, माझं निरबदार असणाऱ्या प्रधानांना स्वतःच सामर्थ्य दाखवतोय. राग आला आणि काय बोलू लागला. कार्तवीर्य दूता प्रते बोले तुम्ही न भेने कोणी अर्थे जळा बाहेर निघाला हस्ती तैसा राजा चालेला ज्याप्रमाणे पाण्यातून हत्ती बाहेर पडावा, मदमस्त हत्ती मोठाच्या मोठा हत्ती बाहेर पडावा, तसा हा सहस्रार्जुन आपल्या सैनिकांना सांगितलं अजिबात व्हायचं नाही आणि पाण्याच्या बाहेर रागामध्ये सहस्रार्जुन आला. क्रोधे नेत्रा रक्त करुण अग्निसारखे दैदिप्यमान अरे वा. जैसा कुंडे होता क्षण तैसा राजा भासला ज्याप्रमाणे अग्नी भडकावा तसा हा सहस्रार्जुन भडकला. धडधडीत अग्नि प्रळय काळे सारे भूत सृष्टी ज्वाळा माळे अरे वा. तैसा रावो तैवेळे तो रावेशे पेटला वेगे स्वर्णमय गदा घेऊन जेते कापे का भान वा. सोडले राक्षसा निर्दळन करावया ते काळे रागाला सहस्रार्जुनाला हातामध्ये मोठी सोन्याची गदा घेतली आणि बेहुदिशी राक्षसांच्या दिशेनं मारली. जैसे रवीचा प्रकाशे अंधकारशे जाय निशे तैसे राय राक्षसाशी गदे करुणे त्रासिले ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधार संपतो त्याप्रमाणे सहस्रार्जुन गदा मारली, राक्षस नायनाट्य होऊ लागली. होता खरेश्वराचे आगमन उरक पळती धाके करुण हा. तैसे नरपणा ते राक्षस सैन्य रमा समारंगणे निवटिले ज्याप्रमाणे शहाणी आली मूर्ख थांबत नाहीत त्याप्रमाणे रागावलेला सहस्रार्जुन बघून राक्षस थांबेना गेली. सहस्र अर्जुनाच्या गदे करुणे राक्षस त्रासले रणवे वा. हे प्रस्थ देखुने नाही मार्ग रोधने राहिला रावणाच्या प्रधानाने बघितलं, प्रहस्ताने बघितलं, सहस्रार्जुन कोणालाही ऐकेना गेलाय. त्याच्या गदांनी राक्षस यमसदनी लावली, राक्षस भिवून पळू लागली. म्हणून प्रहस्त या ठिकाणी अर्जुनाच्या समोर आला गेला. जैसा विंध्याद्रे वाडे अचळ तेने मार्ग रोधे न चले भानुमंडळ हा. तैसा प्रस्थ घेऊन मुसळ पर्वता परे उभा ठेला काय चालणार आहे या प्रहस्ताचं. पर्वताच्या समोर उभा राहू शकतं का कोण? अजिबात नाही. तरी सुद्धा हातामध्ये मुसळ घेतलं आणि सहसा अर्जुनाच्या पुढे रावणाचा प्रधान असणारा प्रहस्त आला गेला. तदनंतर तो भूपती जाण गदा फिरवणे दारुण
प्रस्थाच्या मस्तकीन लाग दाक्षिण गाव सुबद्ध आणला एका क्षणाच्या आत सहस्र अर्जुन गदा मारली. सहस्र या ठिकाणी प्रहस्ताच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. इतकी बिकट अवस्था प्रहस्ताची सहस्र अर्जुनानं केली. गदा गाते तत्क्षणे प्रस्थ पाडेला रणमेदने हा. देखोने रावण म्हणे विचारे पुढे काय कीजे. प्रहस्त या ठिकाणी जखमी झाला, जागेवर बेशुद्ध पडला. रावणाने बघितलं आणि काय बोलू लागलं. प्रस्थ रणसागरे पडला देखोने शुकसारण पळ सुटला. हा. राक्षसांचा मोड झाला पुढील कथा अवतारा. सर्व या ठिकाणी पळून जाऊ लागले. रावणे बाण वाहिला मेढा उभा राहिला सहस्रार्जुना पुढं. हा. कार्त्यवीर वीर गाडा रावणाशी युद्ध मिसळला. राजा रावणानं हातामध्ये धनुष्य घेतलं, बदला घ्यायचाय आणि एक बाण या ठिकाणी लावला गेला. दोघांचं युद्ध होऊ लागलं. एक राक्षेंद्र एक नरपवर संग्राम करता दुर्धर तैसा प्रळय क्षोभे सागर तैसा वीर मिसळले. ज्याप्रमाणे प्रलय यावा तशा दोघांचं युद्ध होऊ लागलं. दोघे पर्वता समान उन्मत दोघे गजजान भिडती जय इच्छण सावधान पुरुषार्थे. ज्याप्रमाणे माजलेलं हत्ती युद्ध खेळावे, माजलेले रेडे युद्ध खेळावे, माजलेली बैल युद्ध खेळावी, तसं घनघोर युद्ध दोघांचं चालू झालं. जैसे दोन्ही सूर्य आकाशे भिडते आपले स्वशक्तीशे हा. किंवा दोन अग्नी आपल्या तेजशी एकमेकाशे भस्म करते. दोघे मेघासारखे करते गर्जन पराक्रमे दोघे सिंहाचे जाण. बरोबर. दोघे उग्र व्याळा समान कार्त्यवीर रावण पैदेका. शची सहित सुरपते शंकरे घेऊन पार्वते सावित्री सहित प्रजापती युद्ध पाहते दोघांचे. इंद्र आला, बायकाला आणलं, ब्रह्मदेव आले, विष्णू आले, महादेव आले, पार्वती आली, लक्ष्मी आली, सर्वजण युद्ध बघण्यासाठी आले. गरुड पृष्ठशी भगवान अर्धांगी आपदेचे कन्यारत्न हा. आणि काही सकळ देवन युद्ध पाहते दोघांचे. इतकं घनघोर युद्ध लागलंय. चला म्हणले बघायला. 33 कोटी देव आकाशातून युद्ध बघायला आले. परस्पर गदा हाणते एकमेकांनी खंदते एकमेकाशी नेंदती समान शक्ती दोघांचे. समान शक्ती आहे. सहस्रार्जुनाला 1000 हात आहेत आणि एका बाजूला कैलास हलवणारा रावण आहे. 2 भक्त आहेत. या 2 भक्तामध्ये घनघोर असं युद्ध चालू झालं. एकमेकावर गदा टाकीत एकमेकांचे हासत वा. एकमेका ते म्हणत शस्त्रे सामर्थ्य पण आहे. प्रळय मेघ करते गर्जन तया परी दोघे जण हा. हाक देते तेने गगन अत्यंत गर्जने गर्जत. सिंहावर सिंह जैसे लोटता ते बळे आवेशे हा. तैसे नर राक्षसादिश करते झाले योधासे. ज्याप्रमाणे सिंह सिंह दोघं युद्ध करावी तसं घनघोर युद्ध सहस्रार्जुन आणि रावण या दोघांचं चालू झालं. काळासारखे दोघे उग्र नरपती आणि दशशिर हा. परस्परे गदा मार करते झाले शीघ्रवत. हातामध्ये गदा घेतली आणि दोघांचं तुंब युद्ध चालू आहे. गदा मारता एकमेकाशी तेने पडसाद उठे आकाश. हा. युद्ध करता एकमेकाशी जय कोणासे पण कोणी आहे. जिंकेना गेलं. अर्जुनाची गदा सुटले ते राक्षसा उरे बैसले तेने नाही पावला भुले पराक्रमे राक्षस. राक्षसाच्या गदा गाते खेद न होय अर्जुनाते दोघे समान वीर ते कोणे कोणाते गणेना. एखादी गदा अर्जुनाला लागायची त्याला पण काय होत नव्हतं आणि एखादी अर्जुनाची गदा रावणाला लागायची रावणाला पण काय होत नव्हतं. दोघांचं घनघोर युद्ध चालू आहे. पूर्वे बळे आणि सुरेंद्राते युद्ध झाले आविषे भावते कोण न पेची पवेची जयाते विजय दोघाते पैन आहे. कोणीही जिंकेना गेलं. जैसे वृषभ श्रंगे करे भेटता ते परस्परे गज जैसे दंत करे मारते एकमेकाते. एक राक्षस लंकेश्वर दुजा तो हय हयाधीश वीर हा. युद्ध करता गोरांदर स्वर्गी सुरवर पाहते. घोरांदर युद्ध चालू आहे. एका चढीत 1-2 योद्धे आहेत. रावण तितकाच सामर्थ्यशाली आहे आणि रावणापेक्षा सुद्धा नाही म्हणता येत. रावणा एवढाच
सामर्थ्यवान सहस्रार्जुन आहे. दोघांमध्ये युद्ध चालू आहे. तव अर्जुने काय केले हेममय गद ते मोकलेले हा. रावणाचे मस्तक बेदले वरद बळे बोली न पवे. काय केलं सहस्रार्जुनानं? वरदानाचा उपयोग केला आणि रावणाचं मस्तक या ठिकाणी जखमी केलं. वज्रा परिस कठीण भारे लागले रावणाच्या शिरे हा. गदा चूर्ण होणे पृथ्वीवरे पडणे शतभग्न झाले. वज्रापेक्षा सुद्धा कठीण असणारी गदा रावणाच्या मस्तकावर बसली. रावणाचं मस्तक जखमी झालं पण गदा या ठिकाणी चुराभुगा झाली. इतका रावण सुद्धा सामर्थ्यवान आहे. अर्जुनाच्या गदे करुण किंचित विवळ झाला दशानन हा. मागे सरला धनुष्य प्रमाण तव नरपराजे जाणितले. रावणाच्या डोक्यावर गदा बसली. आई ग म्हणला. थोडं महाग सरकला. हातामध्ये धनुष्य घ्यायचं आहे. महाग सरकत नव्हता. पराक्रमी रावण आहे. महाग सरकतोय. धनुष्यबाण घ्यावा आणि पुन्हा या अर्जुनाला मारावं विचार केला. पण अर्जुन लय शहाणा महान भक्त. अर्जुनानं ओळखलं रावण धनुष्यबाण घ्यायला लागलाय. काय करतोय अर्जुन? सहस्र भुजांचे बळे करे अर्जुने धरले विभुधारे जैसा विनता तनय आपले वैरे निज सामर्थ्य कवळी तसे. किती हात आहेत? 1000. लगेच कळलं धनुष्यबाण घेतोय. तसाच धनुष्यबाणासहित रावण धरला गेला. पंचद्वय शतभुज ऐसा तो हय आधीच राज वा. गळा बांधी पौलस त्यात्मज जेवी बळीने नारायण. स्वतःची सामर्थ्य दाखवलं. रावणाची फजिती करायला सुरुवात केली. हाताने धरलं आणि गळ्यामध्ये रावणाला अडकवलं. सग्रीवा गळा बांधून स्वर्गे देखुने सुरगण वा. म्हणती बला बला हो अर्जुन मंगळ शब्द बोलते. देवांना आनंद झाला की, कारण मागच्या 2-3 अध्यायामध्ये लपून बसली होती रावणाला. इंद्राने रूप बदललं होतं. 33 कोटी देवानं रूप बदललं होतं. कोण मोर झालं होतं, कोण हंस झालं होतं, कोण कावळा झालं होतं. सर्वांनी अवतार बदलले. कशामुळे? रावणामुळे. आणि ह्या रावणाला सहस्रार्जुनानं हरवलं. 1000 हाताच्या सहस्रार्जुनानं 5 तोंडाच्या. एका बाजूला दिसत नाही, 5 बाजूला तोंड आहेत. कशी कशी आहेत मला पण माहित नाही बघा, पण 5 तोंड असलेला सहस्रार्जुन आहे. रावणाची फजिती केली, गळ्यात अडकिवलं. देवाला आनंद झाला. तसंच देव टाळ्या वाजू लागले. मग करुणे पुष्पवृष्टे स्वर्गदेव आनंद हा. कोटे म्हणती धन्य धन्य हा क्षत्रिय सृष्टी शास्त्र धर्मे आगळा. एकटा सहस्रार्जुन आहे. रावणानं कित्येक राजाला पाया पडायला लावलंय. पाया एकटा वाघ भेटला आणि रावणाची फजिती केली. देवांना आनंद झाला. पुष्पवृष्टी सहस्रार्जुन करतात. अर्जुने रावण कैसा धरला जैसा बळीने विष्णू द्वारपाळ केला हा. तैसा गळा बांधणे परतला आला फुलिया नगराचे. बळीनं ज्याप्रमाणे देवाला द्वारपाल केलं तसं सहस्रार्जुनानं आपल्या हाताने रावणाला गळ्यात बांधलं आणि आपल्या माहिष्मती, बाहुबली पिक्चर मधलं जे नगर होतं माहिष्मती, त्या माहिष्मती नगरामध्ये आला. गर्जना करुणे अर्जुन रावणा ते गळा बांधून वा. जैसा पारदे श्वान तैसा दशानन पैनेला. प्रस्तरने पडला होता तो पाहुणे स्वस्तता चौकडे आवलो किला कणाकता तो अर्जुने गळा बांधेला से. आता किती फजिती होणार आहे बघा. कुत्र्याप्रमाणे गव्याला रावणाच्या धरलेलं आहे. गव्यात अडकवला विषय सोडून द्या. कुत्र्यासारखा पट्टा सुद्धा सहस्रार्जुन अडकवला. रावण बंदीत घालतोय. सोडवायला रावणाला सुटत नाही. रावणाच्या बापाला यावं लागतंय. हे कोणे रावणा गळा बंधन प्रस्तादे राक्षस मिळून क्रोधे संगाम दारुण करते झाले रायासे. हा. म्हणते अर्जुना भूपते रावण गळा बांधिला हे सुख चित्ते हा. न दरवे जाण युद्धा प्रति धीर धरोणे राहावे. आता मात्र सर्वजण देव देऊ लागले. राक्षस म्हणते मुसळ साये पळू नको बाराये. हा. आता तुझ कोण राखेल माये वलगुण या गरजते. हा. तव अर्जुने काय केले रणे राक्षसा मारेले कित्येक ते पळून गेले गायवट होवणे. आता रावणच अडकवलाय, बंदीत टाकलाय. नवे मानाला बांधलंय, मुंडक्याला बांधलंय, गळ्यात त्याच्या बेल्ट अडकवलाय. बाकीच्या राक्षसांना मारायला सहस्रार्जुन सुरुवात केली. रणे राक्षस मोड झाला कार्तवीर्य जयो पावला. हा. देवे पुष्प वर्षाव केला बाट गरजते पवाडे. रावण बंदीखान्यात टाकला. राक्षस पळवली.
राक्षस मारली, बाकीची बिहून पळवली. देवाना आनंद झाला, देवाने पुष्पवृष्टी केली. मारोने या दैत्यासे इंद्र पावे जयासे वा. तैसा राजेंद्र त्या समयासी राक्षसाते जंतिले हा. अर्जुन झाला जयवंत गळा बांधुने लंकनात अरे वा. सवे घेवणे प्रधान समस्त पुरे प्रवेश लापले आपल्या नगरामध्ये, आपल्या नगरीमध्ये, राजवाड्यामध्ये या ठिकाणी सहस्रार्जुनाला गेला. गळे सजिंतुने शशीपते नगर प्रवेशे अमरावते हा. तैसा रायजुन निलांकापते आपले नगरे प्रवेशला पुढील प्रसंगे निरूपण पौलस्ती येऊन सोडविल रावण हा. श्रोती ओवणे सावधान श्रवण की जे कथे ते आता पौलस्ती येईल, रावणाचा वडील येईल. रावण तर बंदीखान्यात आहे, कुणाच्या? सहस्रार्जुनाच्या. सुटायला तयार नाही, किती पण आपतू द्या, सहस्रार्जुनापासून रावण सुटत नव्हता. पौलस्तीला यावं लागलं, सहस्रार्जुनाच्या पाया पडावं लागलं आणि मग रावणाला सोडावं लागलं. इतकी आपदा या सहस्रार्जुनाला रावणाची केली होती. हा सहस्रार्जुनाला या ठिकाणी, ह्या सहस्रार्जुनाला पुढे परशुराम मारतील. एका जनार्दने करे विनंते पुढील कथा परिशिजे संते वा. जिचेने श्रवण आदे नासते स्वानंद स्थिते पाविजे स्वस्ते श्री भावार्थ रामायणे उत्तरकांड एककार टीकाया रावण बंधन नामा एक विशंतिम अध्याय गोडा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री